नमस्कार. आज मी वरण मुटके आणि दिवा मुटकेचं फळं दाखवणार आहे. तर त्या अगोदर मी लागणारे साहित्य आहे: मळलेली कणिक, तेल, मीठ, वरण, हिंग, खोबरं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, काळं तिखट. तर यामधले तुम्हाला मी हळद कशी बनवायची, काळं तिखट कसं बनवायचं, लाल तिखट कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकतात. त्याचप्रमाणे वरण कसं शिजवायचं ते पण मी दाखवलेलं आहे. कणिक कशी मळायची ह्याचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे, तर ते तुम्ही पाहू शकतात. आणि आता मी हे वरण जे आहे ते पातळ करून घ्यायचं आहे आणि वरणाचे दिवा मुटके फळं कशी बनवायची ते मी दाखवणार आहे. तर ह्यासाठी पोळपाट लागत नाही ना बेलणं लागत नाही. हे सर्व हातावर करायचं असतं आणि हाताचे फळं जे असतात ते अतिशय छान लागतात. तर वरण जे आहे ते आपण आता पातळ करून घेऊयात आणि लसूण आणि खोबरं जे आहे ते वाटून घेऊयात. मी वरण हे पातळ करून घेतलेलं आहे. ह्या फळामध्ये डाळ ही अजिबात घालायची नाही, त्यामुळे मी ह्याला वरण फळं म्हणायचे आहे. वरण मुटकी आणि दिव्याची फळं करणार आहे. त्याचप्रमाणे लसूण आणि खोबरं, कोथिंबीर, जिरे वाटून घेतलेलं आहे. तर आपण फोडणी जी आहे ते आपण टाकून घेऊयात. हे फळ जे आहेत ते 2 वर्षाच्या मुलासाठी सपक केले तरी चालतात किंवा मोठ्यांसाठी सपक तिखट आपल्या आवडीनुसार आपण हे फळ करू शकतो. तर आता आपण जे आहे वरण फोडणी टाकून घेऊयात. मोहरी, जिरे, हिंग, थोडं हळद आणि लसूण खोबरं आहे ते थोडंसं तेलात टाकायचं आहे आणि थोडंसं आपण वरून पण टाकायचं आहे. जेव्हा आपण फळ पूर्ण होतील तेव्हा आपण टाकायचं आहे. तर हे आता फ्राय करून घ्यायचं चांगलं. हे झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वरण आहे ते वरण टाकून घेऊयात. दिवा आणि मुटके हे तुम्ही दिवाळीला पुरुषांना ओवाळताना पण करतात किंवा लक्ष्मीच्या वेळेला लक्ष्मीची आरती करताना पण दिवे मुटके करतात. तर त्याची फळ करताना कसं करायचं ती पद्धत मी एक सांगत आहे. तर आता हे वरण जे आहे ते फोडणी टाकलेलं आहे. आता आपण हे कणिक जी मळलेली आहे त्याचे आपण दिवे आणि मुटके करून घेऊयात. तर अशा प्रकारे मी हे दिवे आणि अशा प्रकारे मुटके हे बनवून घेतलेले आहेत. आपण वरण जे हे फोडणी टाकलेलं आहे ते चांगलं उकळू द्यायचं आहे. उकळल्यानंतर आपण लाल तिखट, काळं तिखट, खोबरं, लसूण, जिरेचं जे वाटण आहे ते सर्वात शेवटी टाकायचं आहे. मीठ सुद्धा सर्वात शेवटी टाकायचं आहे. तर हे उकळल्यानंतर आपण हे दिवे आणि मुटके आहेत ते त्यामध्ये टाकून घेऊयात. तर वरण हे आता उकळलेलं आहे. आपण त्यामध्ये हे दिवे आणि मुटके जे आहेत ते आपण टाकून घेऊयात. ह्यासोबत तूप, लोणचं, पापड हे अतिशय छान लागते. अशा प्रकारे सर्व दिवे आणि मुटके टाकून घेऊयात आणि साधारणतः 10 ते 15 मिनिट आपण हे चांगलं शिजवून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण हे दिवे आणि मुटके हे टाकून शिजवून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट, काळं तिखट, मीठ आणि लसूण खोबऱ्याचं जे वाटण आहे ते आपण आता टाकणार आहोत. पण हे प्रथम चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे. तर या प्रकारे झालेले आहेत दिवे आणि मुटके आता छान शिजलेले आहेत. तर यामध्ये आता आपण टाकून घेऊयात चवीनुसार मीठ. कोणाला जर सपक करायचे असेल तर सपकही करू शकतात. त्याप्रमाणे टाकायचं आहे लाल तिखट, थोडंसं काळं तिखट,
आणि लसूण आणि खोबऱ्याचं वाटण. आणि लसूण खोबरं तिखट मीठ टाकल्यानंतर पण हे साधारणतः 5 ते 7 मिनिट आपण शिजू द्यायचं आहे. तर अशा प्रकारे झालेली आहेत दिवा मुटक्यांची वरणफळं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.